आज वर्धा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी आणि हुकुमशाही शिक्षण व्यवस्थेविरोधात दिल्ली येथे विद्यार्थ्यांचे अनेक दिवसांपासून आंदोलन चालू असून काल पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केलाय। तर विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी पंतप्रधानांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करीत असताना राहुल गांधी यांच्यावरही पोलिसांनी अत्याचार करीत ओढत नेले। या घटनेचा निषेध करीत केंद्रातील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज वर्धा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। बीजेपी सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद। देशात अनपढ लोकांचा राज्य आहे आणि या देशाचा जो यूथ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी नीटसाठी ज्यांनी परीक्षेची तयारी केली आणि त्या लोकांची नीट परीक्षा या कॉकसनी म्हणजे नरेंद्र मोदी सरकार पूर्ण सरकार त्याच्यात सामील आहे आणि त्या लोकांनी जेव्हापासून ते सरकारमध्ये आहे प्रत्येक वर्षी त्यांचे हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन होतात त्यांचे पेपर जाणून बुजून लीक करतात आणि आपले RSS आणि BJPचे समर्थित लोकांना भरण्याचा हा त्यांचा कट आहे। त्या विरोधात या देशाचा यूथ गांधीवादी पर्यायानं तिथं आंदोलन करण्यासाठी उपस्थित होता। त्यांच्यावर त्यांनी लाठीमार केला, त्यांना बर्बरतेनं मारला आणि आतंकवाद्यांसोबत जसा व्यवहार करत नाही त्याच्यापेक्षाही वाईट व्यवहार त्या आपल्या देशाच्या युवा लोकांसोबत केला आणि देशाच्या भविष्यासाठी सोबत केला। त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत आणि या देशाच्या नवयुवकांवर जे लाठी हल्ला झाला त्याचा निषेध असो आणि त्यांच्या भवितव्यासोबत जे खेळ या मोदी सरकारनं चालवला आहे हे बंद झाला पाहिजे आणि राहुल गांधीवर जे त्यांनी लाठीमार केला आणि त्यांना मारामारी केली त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो। नीट परीक्षेसाठी नीट पेपर जो तुटला आहे नीटचा त्यासाठी विद्यार्थी जंतर मंतरवर आज 8 दिवसापासून आंदोलन करत होते। तर त्या आंदोलनामध्ये अमानुष लाठीचार होत आहे। ते मुलं तुम्हाला फक्त त्यांचे घराने सांगायला आले आहे, त्याच्यात तुम्ही त्यांना मारहाण करत आहे। त्यासाठी आपले राहुलजी गांधी त्यांच्या पंतप्रधानांच्या घरासमोर जे आंदोलन करत होते तर त्यांना लाठीचार्ज करण्यात आला। हा कोणता नियम आहे? कोणी न्याय मागासाठी आलं त्याला लाठीचार करण्याचा? त्यांना दडपशाहीचा हुकुमशाहीचं राजकारण सुरू आहे का? सरकार हे दडपशाहीचं आहे का? छोट्या छोट्या मुलांना कसे ते मारत आहे? त्यांचे मुलं नाही आहे म्हणून का त्यांनी त्या छोट्या मुलांना घसीटत नेणं, रक्तबंबाळ करणं हे शोभनादायी नाही आहे या सरकारला। हे सरकार हे छोट्या छोट्या मुलांना भीत आहे की त्यांना ते पोलिसांना समोर करत आहे। या अशा सरकारचा निषेध आहे। राहुल गांधी अन्यायाविरुद्ध लढत आहे। राहुल गांधींना तुम्ही घसाटत नेता, आमच्या प्रियंका गांधींना तुमचे लेडीज पोलीस कुठे गेले होते? जेंट्स पोलीसने त्यांना धक्काबुक्की केली आहे। या सर्व गोष्टीचा या सरकारचा आम्ही सर्व महिला काँग्रेस निषेध करतो। या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा या तरुण मुलांनी त्यांच्या न्याय मागण्यासाठी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा नेला होता, पण दुर्दैवाने अमित शहाच्या संकटाखाली असलेलं दिल्ली पोलिसांनी या मुलांवर अमानुषपणे अत्याचार केला। मुलींना, लहान मुलांना अक्षरशः रक्तबंबाळ केलं, अनेकांवर अत्याचार केला आणि त्याचा निषेध म्हणून आमच्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी काल पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर शांततापूर्ण निदर्शनं केले आणि त्याच्यात शिक्षण मंत्र्यांची मागणी या मुलांची होती आणि राहुल गांधींची होती, पण दुर्दैवाने सरकारला चर्चा न करता त्यांना अतिशय अमानुषपणे जी अमानुषता त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत दाखवली तीच अमानुषता या विरोधी पक्ष नेत्यांसोबतही दाखवली आणि सरकार किती निष्ठुर आहे म्हणजे इंग्रजांच्या पेक्षाही निष्ठुर सरकार या देशाने गेल्या 75 वर्षात पहिल्यांदा पाहिला आहे आणि त्या अमानुषतेचा या अशा तानाशाही सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आज वर्धा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही एवढ्या भर पावसात इथे आंदोलन करतो। जंतर मंतर दिल्लीमध्ये नीट पेपर फुटीच्या संदर्भामध्ये CGI विद्यार्थ्यांनी जे आंदोलन छेडलं आणि त्या आंदोलनाला चिरडून जे लाठीचार्ज केला पोलिसांनी, केंद्र सरकारच्या कृत्याचा निषेध म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वर्धा जिल्ह्याच्या वतीनं
आम्ही या ठिकाणी निषेध, केंद्र सरकारचा निषेध आणि नरेंद्र मोदीचा निषेध आम्ही करत आहोत। राहुलजी गांधी आमचे विरोधी पक्षनेते यांना अमानुषपणे घसीटत नेऊन त्यांनी फार मोठा एक आमच्या नेत्यांवर आघाती हल्ला केला। या निषेधार्थ आम्ही आज वर्धा जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचा, नरेंद्र मोदीचा आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचा निषेध करतो। यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देऊन लोकशाहीला जे काळिमा फासत आहे या भारत देशाला एक मुक्त करून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन छेडतात।